विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। बघा, आपण काल एक व्हिडिओ बनवलेला होता। फक्त आपण खूप कमी टाइममध्ये जास्त प्रश्न इथे घ्यायचा प्रयत्न केला होता। 300 भूगोलचे प्रश्न कंप्लीट केलेले आहे। आवश्यक वाटल्यास तो व्हिडिओ नक्की बघा। आता हे फक्त 10 मिनिटांमध्ये 50 प्रश्न आपण बघणार आहोत। चला मग सुरू करूया वेळ वाया न घालता। प्रश्न क्रमांक 50 पासून स्टार्ट करूया। बघा चला, प्रश्न क्रमांक 50 आपल्या समोर आहे। चला, थोडं फास्ट असेल व्हिडिओ, एवढंही फास्ट नसेल, तुम्हाला समजेल कळेल अशा प्रकारचा हा व्हिडिओ असेल। चला, 50 क्रमांकाचा प्रश्न, लोकसभेचे पहिले सभापती कोण? तर लोकसभेचे पहिले सभापती ग.वा. मावळकर हे लोकसभेचे पहिले सभापती आहे। 51 नंबरचा प्रश्न, आणीबाणी काळात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी जास्तीत जास्त किती वर्षासाठी वाढवू शकते? तर फक्त एकच वर्षासाठी वाढवू शकते। कोण? तर संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाळ वाढवू शकते फक्त 1 वर्षासाठी। चला पुढे, 52 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त टिंबटिंब एवढा असावा, तर 6 महिन्याचा कालावधी असावा। 53 नंबरचा प्रश्न, खर्च व उत्पन्नाबद्दल असलेले विधेयकाला कोणते विधेयक म्हणतात? तर अर्थ विधेयक म्हणतात। 54 नंबरचा प्रश्न, भारतात घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर कायदे मंडळाला भारतामध्ये घटनादुरुस्तीचे अधिकार आहे। चला पुढे, 55 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। कोणत्या कलमानुसार घटनादुरुस्ती केली जाते? तर 368 नुसार या कलमानुसार बघा घटनादुरुस्ती केली जाते आणि ते अधिकार कोणाला? तर कायदे मंडळाला। कळालं? चला पुढे, 56 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। घटनेच्या कितव्या कलमानुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी पुकारू शकतात? तर कलम 360 नुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी पुकारू शकतात। 57 नंबरचा प्रश्न, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो। 58 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यास वयाची अट किती वर्ष असते? किती वर्ष पूर्ण असावीत राष्ट्रपती होण्यासाठी? तर 35 वर्ष झाली पाहिजे त्यांना। 59 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा नामधारी प्रमुख असतो। बघा, राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतो, परंतु कार्यकारी प्रमुख कोण असतो हे कमेंट बॉक्समध्ये कळवा। 60 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब हा संसदेचा अविभाज्य घटक असला तरी तो कोणत्याही सभागृहाचा सभासद नसतो? बघा, तर राष्ट्रपती। चला पुढे, 61 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? तर राष्ट्रपतीला आहे। 65 नंबरचा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य तसेच घटक राज्याच्या विधानसभेचे सदस्य खालीलपैकी कोणाला निवडून देतात? तर राष्ट्रपतीला। 63 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब हे भारताच्या तिन्ही सेना दलाचे सरसेनापती असतात? तर राष्ट्रपती। बघा, चला पुढे, 64 नंबरचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते। 65 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। प्रश्न काय म्हणतोय की भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? बघा, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे आणि ते भारताचे पहिले राष्ट्रपती आहे। 66 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात? तर उपराष्ट्रपतीला सादर करतात। बघा, 67 नंबरचा प्रश्न, घटनाभंग केल्याच्या कारणावरून राष्ट्रपती विरुद्ध महाअभियोग कोणत्या कलमाद्वारे चालविला जातो? तर कलम 61। कलम 61 नुसार महाअभियोग चालविला जातो राष्ट्रपती विरुद्ध। 68 नंबरचा प्रश्न,
राष्ट्रपती लोकसभेवर अँग्लो इंडियन समाजाचे टिंबटिंब सदस्य नेमू शकतात, तर एकूण 2 सदस्य नेमू शकतात. कोण? राष्ट्रपती. आता सध्याचे राष्ट्रपती कोण? तर द्रौपदी मुर्मू. ते त्यांच्यासाठी बघा अँग्लो इंडियन समाजाचे 2 सदस्य नेमू शकतात. 69 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. 70 नंबरचा प्रश्न. एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो? राष्ट्रपती पण नाहीये, उपराष्ट्रपती पण नाहीये पदावर, तर दोघं पण नाहीये, तर कोण काम बघू शकतो असा प्रश्न सांगणं. गावरान भाषेमध्ये असं असेल की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती नसले आणि उपराष्ट्रपती हे दोघं पण नसले, तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे पद स्वीकारू शकता बघा. चला पुढे. 71 नंबरचा प्रश्न. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर सर्वपल्ली राधाकृष्णन. 72 नंबरचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेले संसदीय शासन पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? तर पंतप्रधान मोदीजी. 73 नंबरचा प्रश्न. कितव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे? तर कलम 42. 74 नंबरचा प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान पद कोणी भूषविले? उपपंतप्रधान पद आता नाहीये बघा, हा पद आता नाहीये, परंतु तेव्हा होता, तर तो पद कोणी भूषवलं होता असा प्रश्न आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी. 75 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद संविधानामध्ये नाहीये? तर या पदाची तरतूद आता नाहीये. 76 नंबरचा प्रश्न. मुदतीपूर्वी राजीनामा द्यावयाचा असल्यास पंतप्रधान आपला राजीनामा कोणाला सादर करतात? तर राष्ट्रपतीला. 77 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब हा राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा कोण? बघा, तर पंतप्रधान हे राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा आहे बघा. टाईम बघूया एकदा. 7 मिनिटं झालेले, 7.5 मिनिटं. खूप कमी प्रश्न आता आपले राहिले. 78 नंबरचा प्रश्न. भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो? तर पंतप्रधान. 79 नंबरचा प्रश्न की केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर लोकसभाला जबाबदार असते. 80 नंबरचा प्रश्न. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत कोण सादर करतो? तर अर्थमंत्री. 81 नंबरचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. 82 नंबरचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर 65 वर्षापर्यंत राहू शकतात. 83 नंबरचा प्रश्न. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झाले? तर 26 जानेवारी 1950 या दिवशी. तारीख 26, महिना जानेवारी आणि वर्ष 1950. चला पुढे. 84 नंबरचा प्रश्न. भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 124. 85 नंबरचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे? सरन्यायाधीशाची नेमणुका करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. 86 नंबरचा प्रश्न. भारतातील किती राज्यामध्ये द्विगृही कायदे मंडळ आहेत? तर एकूण 7 या राज्यामध्ये द्विगृही कायदे मंडळ आहे. 87 नंबरचा प्रश्न. राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? तर विधानसभामध्ये मांडले जाते. 88 नंबरचा प्रश्न. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. किती वर्ष? 5. 89 नंबरचा प्रश्न. कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक विधानसभा असते? तर 170.
90 नंबरचा प्रश्न, विधानसभा बरखास्त करणे हा टिंबटिंब याचा स्वेच्छाधीन अधिकार आहे, तर राज्यपाल यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे विधानसभा बरखास्त करणे. 91 नंबरचा प्रश्न, राज्याच्या विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह कोणते? विधानसभा. 92 नंबरचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यासाठी विधानसभेची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 170. चला पुढे. 93 नंबरचा प्रश्न, विधानसभेची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500. 94 नंबरचा प्रश्न, विधानसभा सदस्यत्वासाठी पात्र वयोमान किती? तर 25 वर्ष. 95 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर 288. 96 नंबरचा प्रश्न, विधानसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणास आहे? तर सभापती आपलं मत देऊ शकतात. 97 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या विधान परिषद सदस्याची संख्या किती आहे? तर 78 आहे महाराष्ट्राच्या विधान परिषद सदस्याची संख्या. 98 नंबरचा प्रश्न, विधान परिषदेच्या सभासदाची मुदत किती असते? तर 6 वर्ष असते. 99 नंबरचा प्रश्न, विधान परिषद सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावयाचा असतो? तर सभापतीला. 100 नंबरचा प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न, विधान परिषदेच्या एकूण सदस्यापैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात? तर बी नंबरचं योग्य ठरेल. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.